हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर बघा, दिवसाची सुरुवात तर खूप छान अशी माझी झाली होती आणि आज मेन म्हणजे चतुर्थी होती. तर बघा, चतुर्थी आहे आणि तुम्ही म्हणताल ही डाळ आणि तांदूळ खा. तर बघा, आपल्याकडे एक छोटंसं बाळ आहे म्हणजे अंश. तर त्याच्या स्कूलसाठी, तर त्याचं स्कूलचा टिफिन वगैरे देण्यासाठी तर मला हे असे डाळ तांदूळ वगैरे भिजवून ठेवते, मग त्याला डोसे वगैरे असे बनवते त्यासाठी. तर बघा, आज होता उपवास म्हणजे चतुर्थी. तर त्यासाठी बघा, मग अंशला काय बनवायचं सेपरेट, मग हा प्रश्न तर रोजच पडतो. तर बघा, रात्री मग मी झोपताना डाळ आणि तांदूळ भिजत घातलेली होती. तर ह्याची रेसिपी जर तुम्ही म्हणताल शेअर नाही केली, तर मी ह्याची रेसिपी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जरी तुम्हाला हवी असेल पुन्हा एकदा तर मला कमेंट करा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तर बघा, आता ही डाळ आणि तांदूळ मी रात्री छान असे भिजून ठेवलं होतं आणि म्हटलं सकाळी उठल्यानंतर बारीक करेल, पण आता भरपूर गडबड होईल म्हणून मग मी काय केलं, अंशपुरतं थोडंसं बारीक केलं. नंतरनं म्हटलं करता येईल म्हणून साईडला ठेवून दिलं. त्यानंतरनं बघा, हे असं छान असं बारीक करून घेतलं होतं. त्यानंतरनं कारण मी आत्ता काय केलं, बारीक केलं आणि त्यानंतरनं लगेचच मग मी त्याला करायला घेतलं. तर म्हणून थोडासा सोडा टाकला आहे, म्हणजे इनो टाकला आहे, थोडंसं मीठ चवीनुसार टाकलं आहे. पण शक्यतो मी अंशचं जर करत असेल तर टाकत नाही. पण आज खूप गडबड झालेली आणि रात्री खूप उशिरा भिजत घातलेलं, त्यामुळे मग ते जास्त असे फुलले नसते डोसे, म्हणून मग मी त्यासाठी थोडंसं इनो टाकलं होतं. थोडंसं पाणी ओतलं आणि पूर्ण असं ते हलवून घेतलं. तवा गरम करायला ठेवला आणि म्हटलं चला आता पटपट करून घेऊया, कारण उठायला उशीर झाला होता. आणि मेन म्हणजे आज काय झालं, अंशच्या पप्पांना सुट्टीसुद्धा आहे. मग कसं रिलॅक्स, कारण त्यांचा टिफिन जर असेल तर मग दोघांची टिफिन उरकत नाही, म्हणून आज उठायलाच उशीर झाला. पण 8 वाजले, अंशची बस येते 9 वाजता. मग त्याच्या अगोदर पटपट आवरायचं होतं. तर म्हटलं चला थोडंसं त्याच्यासाठी बारीक करून घेतलं, जे आपलं भिजत घातलं होतं डोस्याचं मिश्रण, तर ते बारीक करून घेतलं आणि लगेच डोसे करून घेतले. बघा, झटपट केलेत, म्हणजे तुमच्या देखता आता बारीक केले आणि लगेच करायला सुद्धा घेतलं. फक्त थोडासा इनो टाकलेला होता त्यामुळं, पण खूप छान होतात. नक्की करून बघा. आता ह्याच्यामध्ये कसं, आता मी उडदाची डाळ आणि तांदूळ घातलेला आहे. तुम्ही इतर डाळीसुद्धा त्यामध्ये मिक्स करून घालू शकता, कारण अंशचं कसं, आता उडदाची डाळ आता ह्याच्या थ्रू जाते, पण तुरीची डाळ झालं, हरभऱ्याची डाळ, असे म्हणजे प्रत्येक डाळी जात नाहीत की नाही. मग मी काय करते, आत्ता ह्याच्यात नव्हते मिक्स घातले, पण मी इतर डोसे करते त्यावेळेस ते सुद्धा सगळं मिक्स करते ह्याच्यामध्ये, म्हणजे कारण त्याच्या पोटात ते सुद्धा गेलं पाहिजे. ते सुद्धा डोसे खूप छान लागतात मिक्स डाळींचे, आणि त्याच्यात तांदूळसुद्धा तेवढ्याच प्रमाणात घालायचं, तर मग ते खूप छान होतं. तर बघा, आता झटपट मी पटपट करून घेते. साईडलाच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि अंशसुद्धा उठवत होते त्याला. म्हटलं ब्रश वगैरे करून घे, तोपर्यंत डोसे होतात, म्हणजे पटपट उरकल त्यासाठी. तर बघा, पटपट डोसे करून घेतले. 4-5 त्याच्या अशा डब्याला देते, म्हणजे 3 तरी देते मी त्याच्या डब्यासाठी. त्यातले ते 2 का खाईना किंवा 3 खाऊ द्या, असं ह्या हिशोबाने मी देत असते. आणि बघा, रात्री उशीर झाला, हे डाळ ते तर भिजत घातलं, पण खिचडीचं तर भिजत घालायचं म्हणजे ध्यानातच राहिलं नाही, कारण अंशच्या काय होतं, खिचडी खात नाही. तर म्हटलं शाबूस तांदूळ भिजत घालायचं ध्यानातच राहिलं नाही रात्री. मग आत्ता म्हटलं सकाळी आत्ता भिजत घालते, म्हणजे दुपारी 2-3 तास जरी ठेवलं तरी ते छान असे भिजतात. म्हणून बघा, शाबूस तांदूळ मग भिजत ठेवलं. त्यानंतर अंशचा टिफिन भरायला घेतला. मग त्याचा टिफिन भरला, बॅगेमध्ये पाण्याची बॉटल वगैरे हे सगळं असं त्याचं द्यावं लागतं. हे ना, मी बॅग आणि हा जो डब्बा आहे हा फ्लिपकार्टवरून मागवला आहे. जर कोणाला हवा असेल तर त्यांनी लिंक म्हणून कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्यांच्यासोबत लिंक शेअर करेल. खूप छान असा टिफिन बॅगसुद्धा आहे, डब्बासुद्धा आहे. आणि खरंच त्याच्यासाठी म्हणजे असं पूर्ण त्याच्यामध्ये एकाच बॅगमध्ये जातं. आणि स्पायडरमॅनचे अनेक प्रकारचे त्यामध्ये आहेत, स्पायडरमॅन वगैरे आहेत, जसं अंशचे तसे बरेच त्यामध्ये आहेत. तर बघा, अंशला आता स्कूलमधनं बस आली होती, उशीर झाला होता म्हणून लवकर त्याला बसमध्ये सोडून आली. त्यानंतर तशीच बाहेर गेली, थोडंसं भाजीला घेऊन आली, पनीर घेऊन आली आणि दहीसुद्धा आणले, बटाटे आणले. म्हणलं आता साबुदाण्याचे वडे करेल, तर त्यासाठी बटाटे घेऊन आले. येतानाच वांगी छान दिसली म्हणून वांगीसुद्धा घेऊन आली. आणि त्यानंतर बघा, अंशच्या पप्पांना पाणी गरम करायला ठेवलं होतं आंघोळीसाठी आणि चहा प्यायचा होता. म्हटलं आधी चहा घेऊया, म्हणजे कामाला सुरुवात करायला छान. आणि अंशच्या पप्पांसाठी चहा ठेवला त्यांनी, म्हणजे चहा वगैरे ठेवायचं, पण त्यांच्या आंघोळ वगैरे सगळं उरकून घेतलं. त्यानंतर आम्ही दोघांनी छान असं चहा केला. आणि इथे बघा, मग आज म्हटलं ते घरी आहेत, तर म्हटलं चला आपण एक काम करूयात. तर घरातलं काय काम म्हणजे काय, तर कपाट आवरायला घेतलं होतं. हा बघा, एवढा सारा पसारा झाला होता कपाटामध्ये, आणि रोजचं कामाच्या गडबडीत तसंच ठेवून जायचं, म्हणजे वर खाली कपडे वगैरे सगळं झाले होते. न लागणारे सुद्धा कपडे भरपूर साठले होते.
फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे डेलीचे ब्लॉग पाहत राहा. तर बघा, आज चतुर्थी सुद्धा आहे, तर भरपूर काही कामं पण नव्हती. मेन म्हणजे आज अंशच्या पण सुट्टी होती, टिफिन वगैरे काही द्यायचं नव्हतं. तर काय झालं, माझं कबाड एवढं फुल गज भरलेलं आणि एवढा त्यात म्हणजे कपडे सापडत नव्हते. त्यांचे कपडे कुठं, अंशचे कपडे कुठं, माझी, असं सगळं पसारा झाला होता. तर म्हटलं चला आज सुट्टी आहे त्यांना, आणि मेन म्हणजे त्यांचे असे भरपूर सारे ड्रेस झालते जे कामातले वगैरे, तर ते असे भरपूर जुने पण झालेले. आता आम्हाला इथं आलेलं 5 वर्ष झाले, तर 5 वर्षाचे त्यांचे शर्ट असे भरपूर सारे साठले होते आणि पॅन्टी वगैरे कामातले वगैरे ते, आणि ते कपाटात ठेवायला जागा सुद्धा नव्हती. म्हणून म्हटलं आज ते घरी आहेत तर चला आपण हे कपाट वगैरे सगळं साफ करूयात, आवरूयात. आणि मी कपाट साफ करायला घेतलं आणि माझ्या हातात मोबाईल होता, तर मला म्हणतायत आता हे पण दाखवणार का तू आता सगळं, म्हणजे हा जो पसारा आहे हा हे पण दाखवणार का. म्हटलं हा, मी हे पण दाखवणार, कारण चांगल्या गोष्टी जशा मी शेअर करते तशा ह्या सुद्धा गोष्टी मला असं वाटलं मी तुमच्यासोबत शेअर कराव्यात. आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरी हा प्रॉब्लेम असतो, प्रत्येकाच्या घरी ह्या गोष्टी होतच असतात. कारण फॅमिली म्हटलं किंवा भरपूर साऱ्या गोष्टी असं म्हटलं की ह्या अशा गोष्टी असतातच. छोटी मुलं जरी असेल तरी, आणि छोटीच काय, मोठी मुलं सुद्धा पसारा करतातच, मोठी माणसं सुद्धा असा पसारा करतातच. आता काय झालं, भरपूर सारे सण सुद्धा झाले, तर माझ्या साड्यावर खाली वगैरे अशा झाल्या होत्या, सगळा पसारा असा झाला होता. तर म्हटलं आज सुट्टी आहे, आज टिफिन वगैरे सुद्धा नाहीये, भरपूर सारी कामं सुद्धा नाहीये. तर म्हटलं चला, तर मग आज आपला तसंच एक छोटासा एक ब्लॉग सुद्धा होईल माझा तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. आणि म्हटलं ते आहेत तर न लागणारे सुद्धा ड्रेस वगैरे, साड्या तर लागतातच मला, पण त्यांचे जे ड्रेस आहेत कामाचे वगैरे, शर्ट पॅन्ट वगैरे, तर ते सेपरेट काढता येतील आणि त्या कबाडमध्ये थोडीशी जागा सुद्धा होईल, कपाटात जागा होईल बाकीचे ड्रेस ठेवायला किंवा कपडे ठेवायला. तर त्यासाठी तर बघा, हा भरपूर सारा असा पसारा झाला होता, भरपूर सारे कपडे मी तुमच्यासोबत शेअर केलेले तर आहेत. तर अजून भरपूर सारे कामं आहेत. तर असा आहे आजचा माझा दिवस, आणि आज कामच काढलेलं आहे. तर चला, तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. तुमच्या घरी सुद्धा असा पसारा होतच असेल ना, तर ते सुद्धा माझ्यासोबत शेअर करा. तर बघा, कपाटामध्ये तर हे सारे असे कपडे तर होतेच, पण हे बॉक्स सुद्धा भरपूर सारे होते. आता ह्याच्यामध्ये काय होतं की अंशचे ड्रेस होते ना, जे जुनेवाले, तर ते मी असे ठेवले होते स्टोरेज करून, कारण मला असं वाटायचं मोठा झाला की त्याला दाखवणार मी की हे बाळा तुझे कपडे होते छोटे छोटे, हे अशा प्रकारचे. तर कशाचं, ते कपडे कमी आणि हा बॉक्सांचाच पसारा जास्त व्हायला लागला, आणि ते कपाटात जागा सुद्धा नाहीये. मेन म्हणजे आम्ही इथे रेंटने राहतो आणि आमच्याकडे हेच फक्त कपाट आहे, आणि औंधला ते मोठं कपाट आहे म्हणून हे छोटंसं आपलं इथं राहतो म्हणून इथल्यासाठी कपाट घेतलं होतं. पण आता काय झालं, इथे जागाच पुरत नाहीये. तर हे बघा, अंशच्या पंच्या अशा पॅन्टी वगैरे होत्या, खराब पॅन्टी वगैरे झालतेल्या, आणि हे कामातली सुद्धा पॅन्टी होत्या. इथे जर तुम्हाला डिफरन्स जाणवेलच आता ह्या पॅन्टींमध्ये, इथे बघा ब्राऊन कलर झालाय आणि इथे ब्लॅक कलर झालेत. मग ते कामात कसं चांगलं सुद्धा नाही वाटत, नाही का. आणि मेन म्हणजे कामात कसं व्यवस्थित असेल तर खूप छान वाटतं ना, तर मग कामात नाही का, म्हणजे असं आता ते स्टोअर मॅनेजर किती काय केलं तरी मग त्यांच्याकडून बाकीचे पण शिकणार ना, मग चांगलं व्यवस्थित राहिलं तर एक ठीक. आणि हे बघा, कामातले पण आता आम्ही इथं 5 वर्ष झालं राहतो, आणि इथे बघा आता काही इस्त्री वगैरे करताना असे खराब झालेले. आता इथे आम्ही 5 वर्ष झालं राहायला आलेलो, तर भरपूर सारे असे ड्रेस त्यांचे साठलेले आहेत, शर्ट वगैरे जुने झालेले आहेत, खराब झालेले आहेत. मग आता ह्याचं काय करायचं, हा मला तर प्रश्न पडलाच होता. तुम्हाला सुद्धा पडला असेल का नाही, आता हे काय करणार. पण मी आता हे गावाला देणार माझ्या मम्मीकडं. मम्मी माझ्या गोधडे वगैरे मला शिवून देते, म्हणजे ती गोधड्या वगैरे शिवते, तर मग तिच्याकडून ह्या शिवणार. किंवा ती शेतात वगैरे घालायला शर्ट घालतात, शेतात वगैरे शर्ट घालतात, तर मग तिच्यासाठी ते सुद्धा उपयोगी होईल मला असं वाटतं. कारण भरपूर सारे म्हणजे नाही का, असं शेतात ऊन लागतं, उन्हाळ्यात वगैरे काम करतात, किंवा शेतातलं असं खुरपणे वगैरे असेल तर त्याच्यात कसं ते शेतामध्ये घालायला चांगले पडतात, तर मग तिला देऊन टाकणार. आता असं करणार आहे. तर चला, तर मग आता हे सगळं मी आवरून घेते आणि मग पुन्हा एकदा भेटूयात आपण. सारे बॉक्स वगैरे आता मी टाकून देते. हे बॉक्स एवढे सारे असे मी बॅगा भरून ठेवलेले आहेत. आता माझ्याकडे जास्तीचे पिशव्या पण नाही आहेत, आता बघते मी काहीतरी अरेंज करते. आणि हे बघा, एवढे असे पिशव्या झालेल्या आहेत. चला, तर मग आता आवरून घेते.
तर बघा सगळा पसारा वगैरे सगळं आवरून घेतलं, सगळी कामं वगैरे करून घेतली, फरशी पुसायची तेवढी राहिली होती, पण खूपच लेट झालं होतं. अंशच्या स्कूलमध्ये जायचं होतं, तर मग बघा लवकरच असं आवरून घेतलं. आज केससुद्धा धुतले आणि मग मी आणि अंशच्या पप्पा निघाले होते स्कूलमध्ये अंशच्या. तर त्याच्या स्कूलमध्ये का निघालं होतं हे तर तुम्हाला समजेलच पुढं. तर बघा अंशच्या पप्पांचं चाललं होतं पळवणार. त्यांना म्हणलं थांबा मला ब्लॉग काढते मी जातानाचा, आपण काढूयात. तर त्यांचं चाललं होतं फास्ट आणि त्यात वारं एवढं सुटलं होतं, मला व्हिडिओसुद्धा नीट व्यवस्थित काढता येत नव्हता. मला भीती वाटत होती माझा मोबाईल पडतोय की काय. तर बघा आम्ही टायमिंगवरती इथे आलो आणि बससाठी सुद्धा निघाली होती मुलं बघा. आणि तेवढ्यात मग अंशसुद्धा आला. मग आम्ही त्याला घेतलं आणि थोड्या वेळ मग स्कूलमध्ये माझं चाललं होतं टीचरसोबत बोलणं वगैरे. तर तोपर्यंत अंशचं इथं खेळणं चाललं होतं आणि त्याला काही भरपूर असं किती जरी खेळायला भेटलं तरी त्याचं कमीच असतं. तर निघालो तरी त्याचं लपाछपी वगैरे चाललं होतं, पप्पासोबत खेळणं, कुठं पकडापकडी खेळणं, हे दोघांचं असं चाललं होतं. आणि तो सांगत होता इथे बघा हे आहे ते आहे, हे माझ्या स्कूलचं नाव आहे, आणि असं लपाछपी वगैरे त्याचं खेळणं चालू होतं. तिथून बघा मग आम्ही आलो पुन्हा घरी. तर बघा आत्ता मी आले अंशच्या स्कूलमधून घरी. अंशच्या पप्पा आणि अंश दोघंजणं केस कटिंग करायला गेले. तर त्यांनी गेटवरतीच मला गाडी दिली. मग मी तिथून घेऊन गाडी घरी आली आणि मग आता मी आवरते. आता शाबूस तांदळाचे वडे बनवते. आणि अंशच्या स्कूलला का गेली होती तर अंशच्या स्कूलला गेली होती कारण त्याला स्केटिंग घ्यायचं आहे, कारण भरपूर मुलांकडे स्केटिंग आहे आणि स्केटिंगची आता प्रॅक्टिस पण घेत आहेत. तर त्याला ते स्केटिंग घ्यायचं आहे म्हणून त्याचं चाललं होतं रोजच. मग म्हटलं अंशच्या पण म्हणले आज सुट्टी आहे तर जाऊन येऊ आपण स्कूलमधून. तर मग गेलो होतो आणि आज ब्राऊन ड्रेस होता पण त्याला काय घातलाच नव्हता. मी ग्रुपवरचे मेसेजेस पाहिले नाहीत, असं झालं माझ्याकडून. आणि मग कशाचं त्याला ब्राऊन ड्रेस नाही घातला, त्याला वाईट वाटत होतं सकाळीच बसमध्ये बसवताना. तर म्हणलं चला तर मग त्याच्यासाठी एक सरप्राईज देऊया. मग अंशच्या पप्पाने घेऊन स्कूलमध्ये गेली. स्केटिंगची फी वगैरे दिली, 1200 रुपयाला स्केटिंग आहे ते पूर्ण. त्यामध्ये कॅप येते, शूज येतात, म्हणजे स्केटिंगचे पायातले तर ते येतात, किंवा हाताला लागू नये म्हणून हाताचे कसले बँड येतात, पायाचे गुडघ्याचे बँड येतात, तर ते सगळं आहे त्याच्यामध्ये. ज्यावेळेस किट येईल त्यावेळेस जर मला घरी जर दिलं त्यांनी तर मी तुम्हाला ते शेअरिंग करेलच तुमच्यासोबत की कशा पद्धतीने आहेत ते, आणि स्कूलमध्ये ते घेतात. तर आता मग ते घेऊन आली आणि म्हणजे फी देऊन आली. आता ते ऑर्डर करतील, आता 1-2 दिवसात येतील. मग त्याचं स्केटिंग सुरू होईल. जर व्हिडिओ वगैरे जर आले तर मग मी एखाद्या ब्लॉगमध्ये तो स्कूलचा व्हिडिओ ॲड करेन. पण कसं होतं त्याला सॉन्ग वगैरे देतात तर ते कॉपीराईट वगैरे येतं. तर तरी मी बघेल, ट्राय करेल अंशचा तेवढा एक शॉर्ट घेऊन असा ब्लॉगमध्ये दाखवेल की कशा पद्धतीने ते स्केटिंग आहेत ते. तर चला मग आज भरपूर सारी कामं झाल्यात. आता खूप भूक लागली मला आणि त्यात आज उपवास आहे. 3 वेळा चहा झाला आहे, सकाळपासून 3 वेळा चहा झाला आहे. तर मग आता चहा नाही घेणार, आता शाबूस तांदळाचे वडे बनवते. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटतं आजचा ब्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा शाबूस तांदळाचे वडे बनवण्यासाठी शेंगदाण्याचं कूट बघितलं तर शेंगदाण्याचं कूटच नव्हता. तर म्हटलं चला आता आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट करून घेऊया, कारण आता वेळ भरपूरच कमी होता. अंशच्या पप्पा आणि अंश केस कट करायला गेले होते. म्हटलं ते आले ना त्यांना तर खूपच जोराची भूक लागला आणि मग थांबणारच नाहीत, कारण सकाळपासून आम्ही चहाच पिला होता आणि आता किती वेळ झाला होता. आणि उपवास असल्यावरती तसं खाल्लं एवढं काही खाऊ वाटत नाही, पण तरी पण भूक जोराची लागली होती, कारण मला सुद्धा भरपूर जोराची भूक लागली होती. आणि शेंगदाणे बघा, आता शेंगदाणे भाजतानाचं काय करायचं, आपण साईडला गेलो की शेंगदाणे करपतात, त्यामुळे तिथं थांबूनच शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे. आणि हे बघा बटाटा उकडून घेतला होता मी, जाण्या अगोदरच बटाटा शिजायला ठेवला होता, कारण मी सगळं उरकतो पण बटाटे उकडून झाले होते. आणि मग जाताना गॅस वगैरे बंद करून गेले. म्हटलं आलं की खूप वेळ लागेल, मग गॅस म्हणजे नाही का बटाटे उकडा वगैरे, मग त्यानंतर आल्यानंतर करायचं, कारण भूक खूप जोराची लागेल हे मला माहीतच होतं, म्हणून मग जातानाच बटाटे उकडून वगैरे सगळं गेली होती. तर बघा शाबूस तांदूळ घेतलं, थोडंसं त्यामध्ये पाणी थोडंसं राहिलंच होतं, पण म्हणलं जाईल ते मिक्स होऊन, म्हणजे थोडंसं म्हणजे असं थोडंसंच राहिलं होतं, 1-1.5 चमचा राहिलं असेल तर. आणि बटाटेसुद्धा बघा जास्तच उकडून घेतले होते. शेंगदाण्याचं कूटसुद्धा जास्तच कमीच थोडंसं टाकलेलं, म्हणलं लागल्यानंतर ना घेता येईल. आणि हिरवी मिरची वगैरे मिक्सरला बारीक करून घेतली आणि म्हणलं पटपट करून घेऊया. पण शाबूस तांदूळ करताना वडे करताना काय प्रॉब्लेम झाला काही कळलं नाही मला. मी गेले 5-6 वर्ष झालं मी शाबूस तांदळाचे वडे बनवते, पण माझ्याकडून कधीच चुकले नाहीत, कधीच. पण असं होतं ना, आपल्याला ज्यावेळेस जोराची भूक लागते किंवा खूप गडबड असते त्यावेळेस काही ना काही होतं.
तर आज माझ्या बाबतीत असंच झालं होतं. व्यवस्थित मिश्रण वगैरे सगळं करून घेतलं, सगळं मिक्स वगैरे करून घेतलं. खूप छान असे शाबूत तांदळाचे वडेसुद्धा मी बनवले. पण तळायला घेतलं आणि काय प्रॉब्लेम झाला काही कळलंच नाही आणि ते शाबूत तांदळाचे वडे माझे फसले. तर ऐन टायमिंगला काय करायचं हे सुद्धा मला काही कळत नव्हतं, कारण आहे ना एवढी जोराची भूक लागलेली आणि त्यामध्ये मी काय करायचं हे माहीतच नाही. कारण हे अगोदर असे कधीच असं झालं नाही माझ्या बाबतीत की माझे शाबूत तांदळाचे वडे चुकलेत. आणि आज असे माझे शाबूत तांदळाचे वडे चुकले होते आणि मला काहीच समजत नव्हतं की मी आता काय करायचं. तरी पण म्हणजे पहिले 3 टाकले, त्यानंतर ते फुटले, म्हणजे पूर्ण असे तेलातच झाले. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच पुढं काय झालं. पूर्ण असे तेलामध्ये विरघळायलाच लागले. मला तर वाटलं आता काय करायचं. आता त्यांना तर फोन आला त्याला, म्हणजे येतोय म्हणून नाही का, पण लवकर कर म्हणून, पाणी गरम करायला ठेव. कारण आईशला पण केस धुतलेले, म्हणलं त्याचं आंघोळ वगैरेच घालावी, कारण केस सगळे अंगावरती असे पडतात ड्रेसवरती वगैरे, त्यामुळं. तर साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेव म्हणलेले. आणि त्यांना यायचं होतं आणि त्यात हे शाबूत तांदूळ असे बिघडले. त्यांनासुद्धा जोराची भूक लागलेली. बघा आता ज्यावेळेस सोडते ना मी त्यावेळेस खूप छान असे तेलामध्ये तळायला घेतले. म्हणलं खूप छान होत आहेत नाही का, ह्या कढईमध्ये तर करपणार नाही वगैरे असं मला वाटतं, कारण ही कढईसुद्धा खूप छान आहे. पण काय झालं काय कळलंच नाही आणि ते हळूहळू असे विरघळायलाच लागले, म्हणजे एक 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 सगळं असं निष्ठायला लागलं आणि पूर्ण ते असे खराबच झाले. आता बघा ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण असे झाले. मग काय केलं, ते तेल घेतलं, एक जाळी घेतली, त्या जाळीमध्ये तेल सगळं काढून घेतलं दुसऱ्या एका कढईमध्ये आणि पुन्हा कढईत ठेवली गरम करायला दुसरी कढई. आता ही छोटी पहिलीवाली कढई जी होती माझी ती बारकी कढई, ह्याच्यामध्ये मी प्रत्येक वेळेस मी ह्याच्यातच तळायची. पण म्हणलं आता नवीन कढईमध्ये घ्यावं, प्रत्येकाला वाटतं आपली नवीन वस्तू आहे तर नवीन वस्तूच घ्यावी सतत. तर तसं झालं माझं. तर ती कढई घेतली, त्या कढईमध्ये पण सेम तसंच झालं. आणि आता ही दुसरी कढई घेतली, ह्या कढईमध्ये पण सेम तसंच झालं. काय झालं हे मला कळलं नाही, पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझ्या बाबतीत म्हणजे हे काय झालं होतं. ह्याच्यामध्ये बटाटे जास्त झाले होते का शाबूत तांदूळ नीट व्यवस्थित भिजले होते चांगले, म्हणजे शाबूत तांदूळ भिजले नव्हते असं नव्हतं, भिजले होते, पण थोडंसं 1-1.5 चमच्याचं पाणी राहिलं होतं. त्याच्यामुळं झालं की काही झालं का गॅस मी जास्त फुल ठेवत होते, त्यामुळं झालं की काय कळलं नाही. पण बघा ह्याच्यानंतर ना मग मला काही सुचतच नव्हतं, मी गॅस बंद केलं त्याला आणि 5-10 मिनटं बसली. म्हटलं काय झालं हे, मला समजतच नव्हतं. मग पुन्हा एकदा मग असे जाड बनवले आणि पूर्ण गॅस बारीकमध्येच मग मी तळले. तर मग त्यानंतर तळले गेले, पण तरी पण असे जशी मी पहिली बनवायची तसे व्यवस्थित झालेच नव्हते आजचे शाबूत तांदळाचे वडे. तर काय प्रॉब्लेम झाला होता ते मला समजलं नाही. आधी स्टार्टिंगला तर खूप छान झाले होते, पण नंतर असे विरघळत होते. आणि बघा हे मग नंतर अशा प्रकारे बघा मी थोडेसे जाड बनवले, एकदम बारीक गॅसवरती आधी ठेवायचे. नंतर मग पुन्हा असे तळत आल्यानंतर मग फुल गॅस करत होती, म्हणजे मीडियम गॅस करत होती, कारण मग करपू नाही म्हणून. आणि हे बघा मग अशा प्रकारे मग मी बनवले. पण ह्याच्यातून मला समजलं नाही की काय झालं होतं नक्की. शेवटपर्यंत मला कळलेच नाही की शाबूत तांदळाचे वडे का म्हणजे फिसकटले किंवा का बिघडले, ते समजलं नाही. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की काय प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं असं झालं. तर बघा अशा प्रकारे मग मी शाबूत तांदळाचे वडे करून घेतले बारीक गॅसवरती, एक एक तळले आणि खूप मोठे तळले. मग कारण मग ते खराबच झाले होते. मग म्हटलं आता काय करायचं, ही खिचडीसुद्धा बनवायची म्हटलं तरी आता कशी बनवायची बरं, कारण मी त्यामध्ये सगळं मिक्स केलं होतं, शेंगदाणे, बटाटे, जी मिरची वगैरे जे आहे ते सगळं मिक्स करून घेतलं होतं. मग त्याच्यानंतर बघा असे छोटे बनवून घेतले किंवा जाड असे मी बनवले. त्यानंतर पापड वगैरे बनवलं आणि मग शाबूत तांदळाचे वडे खायला घेतले. आणि आयुषलासुद्धा खूप जोराची भूक लागली होती, मग त्याला पण थोडंसं खायला दिलं हेच. आणि जास्त तेलकट नको म्हटलं त्याला, कारण त्याचासुद्धा घसा बसला आहे म्हणून. पण त्याचं कसं आता आपल्याला तळलं म्हणजे त्याला खायचं असतं. तरी पण मी ॲपल वगैरे, बटाटे वगैरे केळी वगैरे होते तर ते सुद्धा थोडंसं खायला घेतलं होतं. पण शाबूत तांदळाचे वडे कसे घरी असले की त्यांना असं वाटतं हे वगैरे म्हणजे शाबूत तांदळाचे वडे वगैरे करायचे, कारण खिचडी तर काय आवडतच नाही. त्यानंतर बघा अशा प्रकारे शाबूत तांदळाचे वडे झाले होते. आणि मग पुन्हा काम सगळं आवरून घेतलं, भांडी वगैरे सगळी घासून झाली. आणि मग काय आता थोड्या वेळ आराम करावं म्हणलं. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.